सुरुवातीला बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की ह्या वस्तू न वापरता केक कसा बनवायचा. तर केक बनवायचं म्हणलं तर ह्या सगळे वस्तू लागतातच. पण आज आपण जगातला सर्वात सोपा आणि महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक असा केक आज आपण आपल्या प्रियंकाच मराठी किचनमध्ये बघणार आहोत. हा वजनाला खूप असा हलका होतो आणि स्पंजसारखा खूप असा जाळीदार होतो. आजचा हा केक कोणत्याही टीनमध्ये बेक न करता तो आपण एका पातेल्यामध्ये बेक करणार आहोत. तो खूप छान असा सॉफ्ट केक तयार होतो. त्यामुळे टीन नसेल तर काहीच हरकत नाही. आपल्या चॅनलवर रवा केकसुद्धा ही रेसिपी अपलोड केलेली आहे. ती बघितली नसेल तर चॅनलला एकदा व्हिजिट करा आणि आवडली असल्यास चॅनलला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग सुरुवात करूया. या ठिकाणी मी एक बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये आता आपण केकचं बॅटर बनवायला घेऊया. तर या ठिकाणी मी मेजरिंगचे कप किंवा वजनी प्रमाण वापरलेलं नाही. एक रेग्युलर घरातली वाटी घेतलेली आहे. त्या वाटीने आपल्याला इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी आंबट दही घ्यायचं आहे. खूप जास्त आंबट नसावं. त्याच वाटीने अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेला आहे. आपण इथे एकाच वाटीचा वापर केलेला आहे. त्यानंतर जे रेग्युलर भाजीसाठी सुकं खोबरं वापरतो तेच मी मिक्सरला वाटून तेच अर्धी वाटी इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. तुमच्याकडे नसेल तर डेसिकेटेड कोकोनटसुद्धा घेऊ शकता. त्यानंतर पाव वाटी इथे मी तूप घेतलेलं आहे. तुपाऐवजी तुम्ही तेलसुद्धा घेऊ शकता किंवा तूप आणि तेल मिक्स करूनसुद्धा घेऊ शकता. त्यानंतर गोडाच्या पदार्थाला चिमूटभर मीठ घालायचं आहे. त्यानंतर फ्लेवरसाठी इथे मी अर्धा चमचा व्हॅनिला एसेन्स ॲड करून घेणार आहे. त्यामुळे फ्लेवर खूप छान येतो. यानंतर पाव चमचा वेलची पूड, पोह्याच्या चमच्याने 1 चमचा बेकिंग पावडर आणि त्याच चमच्याने अर्धा चमचा बेकिंग सोडा घ्यायचा आहे. यानंतर इथे दूध आपल्याला कमी जास्तसुद्धा लागू शकतं कारण ते पिठावर डिपेंड आहे. कारण पीठ जर जास्त जाडसर असेल तर त्यामध्ये हे दूध जास्त बसू शकतं आणि पीठ बारीक दळलेलं असेल तर त्यामध्ये दूध कमी बसू शकतं. सुरुवातीला आपण इथे अर्धी वाटी दूध घालून घेऊया आणि स्पॅच्युलाच्या सहाय्याने हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यामध्ये कुठेही गुठळ्या राहू द्यायच्या नाही आहेत. खूप व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ मिक्स झाल्यानंतर इथे आपण आता गॅसवरती एक हेवी बॉटम मी कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये अशा प्रकारचा स्टँड ठेवून आपल्याला ते 10 मिनिटं हाय फ्लेमवरती प्रीहीट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथे आपण बघूया, एक मी माझ्याकडे पातेलं आहे ते घेतलेलं आहे. इथे आपण टीनचा सुद्धा वापर करणार नाही. त्यामुळे टीन नसेल तर काहीच हरकत नाही. तर याच पातेल्याला आता आपण तूप लावून घेऊया. तुपाऐवजी तुम्ही तेलसुद्धा लावून घेऊ शकता. पण आज मी हा गव्हाच्या पिठाचा केक बनवते त्यामुळे यामध्ये तुपाचा वापर केल्यामुळे हा केक चवीला खूप छान लागतो. त्यानंतर आता हे बॅटर आपण पातेल्यामध्ये ओतून घेऊया. पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकता. अशा प्रकारे हे बॅटर तयार झालं पाहिजे. इथे कढईसुद्धा प्रीहीट झालेली आहे. ही कढई मी फक्त केक बेक करण्यासाठी वापरत होती ज्यावेळेस माझ्याकडे मायक्रोवेव्ह नव्हता. तर तीच कढई आज आपण आजचा केक बेक करण्यासाठी वापरणार आहोत. तर या ठिकाणी जे खाली टाकलेलं आहे ते मीठ आहे. मी खूप वेळेस या कढईमध्ये केक बेक केलेला आहे. खूप वेळेस केक बेक केल्यामुळे या मिठाचा रंग असा झालेला आहे. खाली आपल्याला पाणी टाकायचं नाही, आपल्याला खाली मीठच टाकायचं आहे. त्यानंतर आपण मध्ये पातेलं ठेवून झाकण ठेवून आपल्याला हे लो फ्लेमवरती 40 ते 42 मिनिटं केक बेक करायचा आहे. इथे 40 मिनिटं पूर्ण झालेली आहेत. तुम्ही बघू शकता केक खूप छान असा बेक झालेला आहे. या ठिकाणी 1-2 मिनिटं कमी जास्त लागू शकतात. तुम्ही इथे बघू शकता केक अगदी छान बेक झाल्यामुळे त्याच्या कडासुद्धा आपोआप सुटलेल्या आहेत. आता हा केक आपण चेक करूया. तुम्ही इथे बघू शकता सुरी इन्सर्ट केल्यानंतर अगदी क्लीन निघालेली आहे. आता हा केक आपण पूर्णपणे थंड करण्यासाठी वरी एक कॉटनचा कपडा ठेवून आपल्याला झाकून ठेवायचा आहे. आता हा केक आपण 10 मिनिटानंतर चेक करूया. तर हा पूर्णपणे मी थंड करून घेतलेला आहे. पूर्णपणे थंड करून झाल्यानंतर आपण केक डिमोल्ड करतो त्यावेळेस तो अगदी सहज डिमोल्ड होतो. त्यामुळे आपल्याला केक पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे वरती एक डिश ठेवून आपण हा डिमोल्ड करून घेऊया. 1-2 वेळेस डॅप करून घ्यायचा आहे. त्यानंतर तो अगदी सहज हा केक निघतो. तुम्ही ते बघू शकता कुठेही केक हा पातेल्याला चिटकलेला नाही, अगदी सहज असा निघालेला आहे. या ठिकाणी आपण बटर पेपरसुद्धा वापरलेला नाही. खूप छान असा केक तयार झालेला आहे.
तुम्ही एकदम जवळून बघू शकता, खूप छान अशी जाळी सुटलेली आहे. अगदी स्पंजसारखा खूप असा हलका केक तयार झालेला आहे. आणि हा केक बघितल्यानंतर तुम्हाला लक्षातसुद्धा येणार नाही की हा केक आपण कढईमध्ये बेक केलेला आहे. कढईमध्ये सुद्धा बिना बेक टिनचा सुद्धा केक खूप छान असा सॉफ्ट तयार होतो, एकदम व्यवस्थित और डिमोल्डसुद्धा होतो. या केकमध्ये आपण सुकं खोबरं घातल्यामुळे तो चवीला इतका टेस्टी झालेला आहे. आणि या केक पुढं बेकरीमधला केकसुद्धा फिका पडेल इतकी चव भारी झालेली आहे. त्यामुळे हा केक तुम्ही तुमच्या मुलांसाठी घरी नक्कीच बनवून देऊ शकता. आणि कुठलेही वजनी प्रमाण किंवा मेजरिंगचे कप नसतील तरी काहीच हरकत नाही. चला तर मग केक तयार आहे. आता केक कट करून घेऊया. तर कट करताना तुम्ही ते बघू शकता, केक अगदी स्पंजसारखा जाळीदार झालेला आहे आणि तो खूप छान असा सॉफ्ट झालेला आहे आणि सहज कट होतो. तुम्ही ते बघू शकता. अगदी मी तुम्हाला जवळून दाखवते. केकला खूप छान अशी आतूनसुद्धा जाळी सुटलेली आहे. कढईमध्ये केक बेक करत असताना कढई ही जाड तळाची घ्यावी. त्यामुळे कढई गरम झाल्यानंतर त्यातलं टेम्परेचर हे अगदी मेंटेन राहतं. मायक्रोवेव्हमध्ये जसा केक तयार होतो अगदी तसाच केक तयार होतो. टेक्स्चरसुद्धा तसाच येतो. तर आजचा हा गव्हाच्या पिठाचा पौष्टिक केक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. त्यामुळे अशा छान छान रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळतील. केक बॅटरमध्ये अर्धी वाटी पिठी साखरसुद्धा घालायची आहे. तो व्हिडिओ स्किप झाला आहे. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. त्यामुळे अशा छान छान रेसिपी अपलोड झाल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम बघता येईल. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.